पंढरपूर कॉरिडॉरबाबत हाय पॉवर कमिटीनं काही बदल सुचवले असून लवकरच याला मान्यता मिळेल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली। पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मागच्या आठवड्यात हाय पॉवर कमिटीची बैठक पार पडली असून बैठकीत हाय पॉवर कमिटीनं डिझाईनमध्ये काही बदल सुचवले आहेत। त्यानुसार बदल करून याला मान्यता मिळवून घेणार असून हा कॉरिडॉर 4000 कोटींचा असून याला मंजुरी मिळाल्यानंतर 2.5 वर्षात पूर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली। तसंच कॉरिडॉरची अंमलबजावणी करत असताना सर्व स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। पंढरपूर कॉरिडॉरचा बदल 21 एप्रिल 2026ला हायपॉवर कमिटी माननीय मुख्य सचिव सरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे। तेव्हा आम्ही जवळपास 2.5 तास पूर्णपणे कॉरिडॉरच्याबद्दल माहिती दिलं आणि कॉरिडॉर कशा पद्धतीने करायचे, काय करायचे आणि कशामुळे महत्त्वाचं म्हणजे सध्या अडीअडचणी काय आहेत, आपल्याला कशा पद्धतीने दूर करायचे पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। हायपॉवर कमिटीने काही डिझाईन चेंजेस करायला सांगितलेले आहे, तो आम्ही आता सध्या तयार करत आहोत। 4-5 डिझाईन चेंजेस तयार करून परत आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आम्ही परत हायपॉवर कमिटीमध्ये सादर करून आम्ही मान्यता घेणार। फायनल एस्टिमेट आम्ही आता बनवत आहेत। आता जवळपास 4000 कोटीपर्यंत आलेले आहेत। आम्ही फायनल एस्टिमेट आम्ही बनवत आहेत। आता मी सांगितल्याप्रमाणे हायपॉवर कमिटीसमोर आपल्याला परत डिझाईन चेंजेस काही सांगितलेले तो तयार करून आम्ही फेर सादर करणार आहे। तो झाल्यानंतर शिखर समितीकडे आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शिखर समितीमध्ये मान्यतेसाठी होईल, तिथून मंजुरी होईल।